डॉक्टर कविता राणे लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। अजित पवार यांच्या विमान अपघाताला 28 दिवसांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय, पण अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात जे प्रश्न उपस्थित केले जातात त्यांची उत्तरं अजूनही मिळत नाहीयेत। डीजीसीएनं म्हणजे नागरी विमान महासंचालनालयानं या संदर्भातला एक अहवाल, एक प्रेस नोट काल प्रसिद्ध केली। मात्र या प्रेस नोटमधनं उत्तरं मिळण्याऐवजी प्रश्नांचं जाळं अधिक गडद झालेलं आहे। कारण ही प्रेस नोट होती ती VSR कंपनी म्हणजे ज्या कंपनीनं अजित पवार यांना विमान सेवा पुरवली होती त्या कंपनीच्या ऑडिटची। आणि या ऑडिटमध्ये हे समोर आलं की VSR कंपनीनं हवाई सुरक्षेच्या निमित्तानं जे नियम पाळायचे होते त्या नियमांचं पालन केलं नाही। अर्थात VSR कंपनीवर नियमांचं पालन केलं नाही म्हणून काही कारवाई झालेली आहे का याचं कोणतंही उत्तर या प्रेस नोटमध्ये नाहीये। कारवाईच्या निमित्तानं या कंपनीची 4 विमानं ग्राउंड करण्यात आलेली आहेत, म्हणजे त्यांची उड्डाणं थांबवण्यात आलेली आहेत। ही 4 विमानं त्याच श्रेणीमधली आहेत ज्या श्रेणीतलं विमान अजित पवार यांच्यासाठी पुरवलं गेलं होतं। अर्थात ही कारवाई पुरेशी आहे का हा सवाल आहे। आणि जर कंपनी नियमांचं पालन करत नव्हती तर त्या कंपनीवर काय कारवाई होणार आणि कंपनीवर तक्रार का दाखल नाही हा सवाल आहे। हाच सवाल घेऊन आज आमदार रोहित पवार मुंबईमधल्या पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते, मात्र तिथे तक्रार नोंदवली गेली नाही। त्यामुळे आता आपण पुढच्या पोलीस स्थानकामध्ये म्हणजे बारामतीला तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करू असं रोहित पवारांनी सांगितलंय। एकूण काय तर जी पहिली प्रेस नोट आलेली आहे, पहिलं ऑडिटचा रिपोर्ट आलेला आहे, त्यातूनही अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल ना ठोस उत्तरं मिळतात ना ठोस कारवाईची दिशा होतीये। त्यामुळे या अपघाताचा तपास पूर्ण होणार का, कधी होणार, उत्तर कधी मिळणार हे सगळे प्रश्न कायम आहेत। याच प्रश्नांसंदर्भात बोलणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात स्पेशल रिपोर्ट। अजित पवार यांच्या विमान अपघातात विमान कंपनीचा निष्काळजीपणाच कारणीभूत ठरला का असा सवाल आहे। पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी डीजीसीएवर ढिसाळपणा आणि पक्षपातीपणाचे गंभीर आरोप केलेत। डीजीसीएनं मंगळवारी VSR कंपनीच्या केवळ 4 विमानांना उड्डाण घेण्यास बंदी केली आहे। कंपनीची सर्व विमानं जमिनीवरच राहतील असे आदेश डीजीसीएनं का दिले नाहीत असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला। या विमानाच्या बाबतीत सुद्धा VSRच्या ज्या सगळ्या जे काही विमानं आहेत ती तिथं लगेचच्या लगेच ग्राउंड झाली पाहिजे। अधिक गंभीर बाब म्हणजे ज्या दिवशी अजित पवारांचा विमान अपघात झाला त्याच दिवशी दुपारी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानं डीजीसीएला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला, हे देखील रोहित पवार यांनी अधोरेखित केलं। अख्खं महाराष्ट्र त्या ठिकाणी दुःखाच्या डोंगरामध्ये दुःखात त्या ठिकाणी होतं, त्यावेळेस यांनी हा रिपोर्ट काढला नाही तर सांगितलं, नाहीतर तिथं VSRला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न हा 28 जानेवारीला त्या ठिकाणी झाला। बुधवारी रोहित पवार डीजीसीए विरोधात तक्रार देण्यासाठी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गेले होते। पोलिसांनी FIR दाखल करून घ्यायला नकार दिला। कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत? आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे, त्याच्याच बरोबर FIR करायला घेतली होती, मग ती कॅन्सल केली आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल FIR होऊ शकत नाही, तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचार, FIR 100% तिथं होऊ शकते। विमान कंपनी कोणतीही असो, तात्काळ आणि कठोर कारवाई करायला डीजीसीए कचरतं याची भूतकाळातलीही अनेक उदाहरणं आहेत। त्यामुळे रोहित पवार यांच्या आरोपांमध्ये तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही। अजित पवार यांच्या अपघाताला ज्या संस्था आणि ज्या व्यक्ती दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी अशीच अवघ्या महाराष्ट्राची मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण। अजितजी नमस्कार। कविताजी नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत। रुपालीताई नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश चव्हाण आपल्या सोबत आहेत। महेशजी नमस्कार। कविताजी नमस्कार। आणि एव्हिएशन एक्सपर्ट नितीन जाधव आपल्या सोबत आहेत। नितीन सर नमस्कार।
नमस्कार. नितीन सर, या सगळ्या चर्चांमध्ये अगोदरच्या तुम्ही जेव्हा सहभागी झाला होता त्यावेळेस तुम्ही लँडिंग परमिशन्स बद्दल बोलला होतात आणि विमानाच्या इतर तांत्रिक बाबींबद्दल सुद्धा बोलला होतात. त्या सगळ्यानंतर आपण वाट पाहत होतो की किमान 30 दिवसांमध्ये प्रिलिमिनरी रिपोर्ट येण्याची. प्रिलिमिनरी रिपोर्ट तर आलेला नाहीये, पण एक प्रेस नोट आलेली आहे DGCAची आणि मला वाटतं की तुम्ही कदाचित ती प्रेस नोट वाचली असावी. जी प्रेस नोट वाचल्यानंतर सर्वसामान्य माणसाला एवढंच कळते की नियमांचं पालन VSR कंपनीनं ज्या करायला हवं होतं त्या नियमांचं पालन केलेलं नाहीये आणि परिणामी VSR कंपनीची 4 विमानं, ज्या श्रेणीतलं विमान अजित पवार यांना दिलं गेलं होतं त्यातली 4 विमानं ही ग्राउंड केली गेलेली आहेत, उड्डाणाची परवानगी नाकारलेली आहे. बाकीच्या विमानांना मात्र अशी कोणतीही परवानगी नाकारलेली नाहीये. मुळात DGCAनं ही जी काही कारवाई केलेली आहे ती पुरेशी आहे का? आणि नियमांचं उल्लंघन जर DGCAनं केलं असेल तर मग DGCAवर तक्रार दाखल करायला नको का? आणखीन कारवाई करायला नको का? कविताजी, VRS वर, DGCAवर नाही. कविताजी, आपण आता सांगितलं DGCAचा निर्णय जो आहे आणि ही वास्तविकता आहे की समजा एअर इंडियाचा अपघात हा अहमदाबादला झाला म्हणून संपूर्ण एअर इंडिया बंद करू शकत नाही तुम्ही. ही वास्तविकता आणि खरं पण आहे. त्याच हिशोबाने अंगाने इथे DGCAने त्यांची 4 विमानं ग्राउंड केली आहेत. म्हणजे त्याचं ऑडिट केलेलं आहे. आमच्याकडे खबर होती की ते ऑडिट करतायत आहे. सगळ्या विमानांची ताबडतोब त्यांनी सुरुवात केली होती आणि त्याप्रमाणे त्यांना 4 विमानं ही दोषी दिसण्यात आली. त्यांच्या दिसण्यात आली की 4 विमानं ही दोषी आहेत. ह्याचाच अर्थ की हे विमान पण दोषी होतं का? म्हणजे ऍक्सेप्टेड ना की DGCAला त्याच्यामध्ये मिळालं की 4 विमानं त्यांची दोषी आहेत. म्हणजे हे विमान पण कारण स्टॉल होताना तुम्हाला सांगतो लेअर जेटचा स्पीड हा भरपूर स्पीड आहे. लँडिंगला जेव्हा ते लेअर जेट जातात त्याचा स्पीड 150 ते 160 km/h असतो. तर इथे तेच झालेलं आहे. आपण पाहिलं असेल त्या CCTVतून खालच्यातून ज्यावेळेस त्यांनी टर्न घेतला तो शॉर्ट टर्न होता. शॉर्ट टर्न घेताना त्याला समोर दिसला, रनवे दिसल्यानंतर परत ज्यांनी तसा टर्न घेतला तर तो पूर्ण टर्न झालेला आहे. तुम्हाला मी एक फार मोठी गोष्ट आज एक एक्झाम्पल म्हणून सर्वांना सांगतो, आपल्या माध्यमातून कविताची सांगतो की सिव्हिल जे फ्लाईट असतात आणि लढाऊ विमान असतात त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. सिव्हिल विमानांमध्ये ते 45-50 डिग्री असं असं केल्यानंतर थोडं टेक ऑफ झालं की परत त्याचं रिव्हर्स येऊ शकतं. ज्या कारणी असं झालं ते पूर्ण परत घ्यायला त्याला वेळ लागतो कारण त्याला तेवढी हाईट पाहिजे. आणि इथे लँडिंग पोझिशनला होतं तेव्हा तो असाच झालेला लँडिंगला. तो सरळकरपर्यंत त्याचा 160 km/h स्पीड हा मेंटेन होता. हा लेअर जेटचं वैशिष्ट्य आहे की स्पीड याचा उतरताना पण तेवढाच होतोय. आणि राहिलं त्याचं की परत ते करायचं तर ते झालं नाही. ह्याचा आता ते दोषी होतं का? विमानात दोष होता का? ते सरळ का नाही झालं ते तिथे प्रश्न उठतो. आणि एक काही ना काहीतरी जेवढं रोहितजींनी लावून धरलंय, काहीतरी एक विषय घेतलेला आहे. मग रोहितजींच्या कोणी असून दे पण एक त्यांच्या प्रेमाखातीर, दादाच्या प्रेमाखातीर एवढं सगळं ते लोक नेते होते, लोकांतर्फे ते लढतायत. ते इंडिव्हिज्युअल त्यांचा काही VSR जेटशी काही संबंध नाहीये, नाही त्यांची दुश्मनी आहे त्यांच्याबरोबर. तर विषय असा आहे की सत्य हे बाहेर आलं पाहिजे. पण सत्याचा ज्या प्रिलिमिनरी रिपोर्ट आपण बोलता ते सत्य आहे. एअरपोर्टच्या ATCचे त्यांच्या परमिशन कुठे दिली? जर का बाकी 80 ते 90 प्रशिक्षणार्थी विद्यार्थी तिथे पण सर असं आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणालात की संपूर्ण कंपनी बंद नाही करू शकत, पण ऑडिट तर संपूर्ण कंपनीचं झालं होतं आणि ऑडिटमध्ये नियमांचा जो भंग झालेला आहे तो काय फक्त 4 विमानांच्या बाबतीत निश्चित झालेला नसेल. मग जर 4 विमानच ग्राउंड केले असतील तर मग ती काय फक्त 4च विमानांमध्ये प्रॉब्लेम होता का? आणि जर बाकीच्या विमानांच्या नियमांच्या बाबतीत सुद्धा उल्लंघन झालं नसेल तर मग या फक्त 4 विमानांवर कारवाई करून कसं काय भागणार आहे? हे म्हणजे काय आपण ठातूर मातूर कारवाई करण्यासारखं नाही का होणार? हेच सांगतो तुम्हाला की त्यांच्या मालकांना बोलवलंय का? त्यांच्या कंपनी स्टेटमेंट दिली आहे का? त्यांचे काय काय झाले हे उघड करायला पाहिजे होतं. हे रिपोर्ट काय ब्लॅक बॉक्स मधले नाही आहेत, हे प्रिलिमिनरी रिपोर्ट मधलेच आहेत. त्यांना कसे केले त्याच्याकरता DGCAने कोणाकोणाला बरोबर घेतलेलं. आपल्याकडे एवढ्या एजन्सीज आहेत, CBI, CID. आपण थोडा वेळ ऍक्सिडेंट सर बाजूला ठेवूयात ना, थोडा वेळ ऍक्सिडेंट बाजूला ठेवूयात. पण हे किती भयंकर आहे की ही कंपनी नियमांचं पालन करत नाही. मग कंपनी जे विमान अजितदादांना दिलं होतं त्याच्या बाबतीत किती नियमांचं उल्लंघन झालं याची चौकशी व्हायची आहे. पण हे तर स्पष्ट आहे की ही कंपनी नियमांचं पालन करत नाही. जर कंपनी नियमांचं पालन करत नसेल तर फक्त 4 विमानं ग्राउंड करून या कंपनीला अशी कोणती शिक्षा आपण देणार आहोत?
तेच मी आपल्याला सांगतोय. डीजीसीएनी फक्त 4 जणांना, तर त्यांच्याकडे 24-25 जेवढी विमानं आहेत त्यांचं ऑडिट त्यांनी ओपन करावं. आणि त्यांना तुम्ही एवढा वेळ दिलाय मॅनेज करायला, तुम्हाला सांगतो तुम्हाला, ते बुक्स मॅनेज त्यांचे बघितलेत का, काय केलं ते सगळं उघड झालं पाहिजे, की कोणत्या हिशोबाने तुम्ही फक्त 4च केलेली आहेत, बाकीच्यांना दोष बरोबर आहे. नाही. कारण हा प्रश्न काही फक्त एका कंपनीचा नाहीये ना. एका कंपनीची विमानं जास्त महत्वाची आहेत, कंपनीची सेवा जास्त महत्वाची आहे, की त्याच्यामधनं प्रवास करणारे प्रवाशांचे आयुष्य जास्त महत्वाचे आहेत, हा सवाल इथे उपस्थित होतो या सगळ्या रिपोर्टवरनं. आपल्या बरोबर शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश चव्हाण जे आहेत. महेशजी, हा रिपोर्ट बघितल्यानंतर तुमच्या मनात आलेले प्रश्न मला सांगा. कविताजी, सगळ्यात पहिल्यांदा हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे. या विषयावर ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून लोकांच्या मनामध्ये संशय आहे. लोकांमध्ये हे बोललं जातंय की हा अपघात आहे की घातपात आहे, आणि त्या अनुषंगाने रोहित पवारांनी सुद्धा पहिल्या दिवसापासून माध्यमांच्या माध्यमातून म्हणजे प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा एक समज लोकांचा जो आहे आणि जे काही मनामध्ये डाऊट्स होते, शंका होत्या, त्या लोकांसमोर, जनतेसमोर माध्यमांतर्फे त्या प्रस्तुत केल्या. त्यानंतर पहिल्याच दिवशी, आज जसं रोहित पवारांनी सांगितलं की पहिल्या दिवशी ज्या दिवशी शवविच्छेदन होत होतं, पोस्टमॉर्टम होत होतं, त्या दिवशी डीजीसीएनी यांना क्लीन चिट दिली होती. आणि आज म्हणजे काल यांचा प्राथमिक अहवाल आला आणि त्या प्राथमिक अहवालामध्ये त्यांनी VSR कंपनीने काही त्रुटी ज्या केल्या होत्या त्या त्रुटींकडे बोट दाखवलं. आता याच्यामध्ये एअर वर्दीनेस सर्टिफिकेट असेल, एअर सेफ्टी सर्टिफिकेट असेल, फ्लाईट ऑपरेशनच्या ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटींवर त्यांनी बोट ठेवलं आणि 4-5 विमानं त्यांची ग्राउंड केली. या अनुषंगाने जेव्हा इतके दिवस आमच्याकडे काही आधार नव्हता, त्यामुळे रोहित दादांनी असं ठरवलं होतं की जोपर्यंत आपल्याला काहीतरी एक सबळ पुरावा मिळत नाही किंवा सबळ आधार मिळत नाही तोपर्यंत आपण FIR करूया नको. पण काल डीजीसीएनी स्वतःनी या गोष्टींकडे अंगुली निर्देश केल्यानंतर आज आम्हाला वाटलं की आज आपण FIR करायला हवा, आणि त्या दृष्टीने आम्ही FIR करायला गेलो होतो. पण पोलिसांनी तो FIR नोंदवून घेतला नाही, ही पहिली गोष्ट. तर इथे त्यामुळे संशयाला जागा वाढतेय. इतके दिवस एक तर विलंब लावणं, त्यानंतर जे काही विविध प्रश्न विचारले गेले होते की सकाळी 6 वाजता कसं काय एखादा पायलट ट्रॅफिकमध्ये मुंबईमध्ये फसू शकतो, त्यानंतर इतकं अतिरिक्त इंधन तिथे का नेलं गेलं होतं, म्हणजे भरलं गेलं होतं, किंवा असाही संशय होता की काही इंधनाचे कॅन सुद्धा त्या विमानामध्ये ठेवले असण्याची शक्यता आहे. त्यानंतर जे TDPचे नायडू आहेत त्यांच्या पार्टीमधल्या कोणा लोकांकडून एखादं लोन वगैरे या विमान कंपनीने घेतलं होतं, असे बरेचसे संशय आमच्या मनामध्ये होतो आणि त्या संशयाला आम्ही वाचा फोडण्याचं काम माध्यमांच्या मार्फत, पत्रकार परिषदांच्या मार्फत करत होतो. पण आज जेव्हा डीजीसीएने या सगळ्या गोष्टी सांगितल्या, आता एक शेवटचा मुद्दा मला इथे मांडू द्यात. डीजीसीएचं हे काम असतं, एअर वर्दीनेस सर्टिफिकेट देणं हे काम कोणाचं असतं? डीजीसीएचं असतं. एअर सेफ्टी देण्याचं कोणाचं असतं? डीजीसीएचं असतं. एकंदरीत त्या VSR कंपनीवर देखरेख करण्याचं काम कोणाचं असतं? तर ते डीजीसीएचं असतं. आणि म्हणून आम्हाला डीजीसीएच्या विरोधात तक्रार दाखल करायची होती आणि त्याकरता आम्ही पोलिसांकडे गेलो होतो. आमच्याकडून पोलिसांकडनं न्यायाची अपेक्षा होती, पण पोलिसांनी तिकडे न्याय दिला नाही अशी आमची आता धारणा झाली आहे. त्यामुळेच आता आम्ही आज आम्ही इथे मुंबईमध्ये FIR दाखल करून, तो 0 FIR दाखल करून उद्या तो ट्रान्सफर करणार होतो बारामतीच्या संबंधित पोलीस स्टेशनकडे, पण तसं करता आलं नाही. तर त्यामुळे आता रोहित दादांनी आम्हाला दुसरा पर्याय उरलेला नाहीये. आम्ही बारामतीमध्ये जाऊन तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये प्रयत्न करू की ते FIR दाखल करून घेत आहेत का, नाहीतर मग शेवटी आम्हाला न्यायालयाचा मार्ग मोकळा आहे. ओके, ठीक आहे. रुपालीताई, आजची FIR दाखल करून घेता येणं शक्य होतं की नव्हतं? करून घ्यायला हवी होती की नको होती? कारण तुम्ही कायद्यामध्ये सुद्धा काम करता, कायद्याच्या क्षेत्रात, त्यामुळे याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल. एक लक्षात घ्या की जी काही माननीय रोहित पवार पोलीस स्टेशन मध्ये FIR दाखल करायला गेले होते, आता त्या पोलिसांनी FIR दाखल करायला घेतली होती, परंतु DCP साहेबांना कोणाचा तरी फोन आला आणि ती FIR थांबवली. सगळ्यात मोठा संशय इथं येतो का तुम्ही ते FIR दाखल करून घेत नाही आहात? समजा आता ज्युडिशिक्शनचा ते विषय सांगत असतील तर ती FIR दाखल करून तुम्ही बारामती पोलीस स्टेशनला पाठवू शकता. कारण का सांगते की जर त्यांना वाटलं असेल की बाबा ही घटना कुठं घडलेली आहे, बारामतीच्या म्हणजे पुणे जे आहे SP कार्यालय त्यांच्या हद्दीत घडलेली आहे, परंतु कायद्याने आपल्याला त्याच्यात मुभा आहे. एक लक्षात घ्या, इथं भाजपच्या किंवा गृह खाते त्याच्यावर संशय व्यक्त करायचा विषय नाहीये, परंतु सत्ताधारीमध्ये जे मंत्री, जे उद्योजक आहे, ज्यांच्यामुळे हा गुन्हा घडलेला आहे, त्या लोकांना लपवण्याचं किंवा वाचवण्याचं काम जर पोलीस करत असतील तर ते निषेधार्थ आहे. एक तर सगळ्यात महत्वाचं,
की जे विमान 4 विमानं एका कंपनीची 4 विमानं ऑडिट मध्ये सापडली. 4 विमानं जर ती त्याच्यामध्ये ऑडिट मध्ये त्यांना सापडली म्हणजे बाकीच्या विमानामध्ये पण बिघाड असणार आहे. त्या विमानांना परवानगी देणारं कोण आहे? तर DGCA याच महासंचालकांच्या कोणी परमिशन दिल्या त्याला सुद्धा त्या व्यक्तीला आरोपी करणं गरजेचं आहे. ठीक. तुम्ही फक्त विमान कंपनीवर या गोष्टी टाकून चालणार नाही. आणि जे काही आज मरीन ड्राईव्हरच्या पोलिसांनी केलेले हे कायद्याला शोभणारं नाही. ठीक. वास्तविक पाहता त्यांच्यावर सुद्धा हायकोर्टामध्ये दाखल करून हे जे पोलीस अधिकारी चुकीचं कामकाज करतात यांना नोटिसा बजून निलंबित करून घरी बसवलं पाहिजे. ठीक. जर तुम्ही एका आमदारांना 3 आमदारांना ही वागणूक देत असाल तर सर्वसामान्यांनी मला वाटतं न्याय मागायला येऊच नाही. आपण कायद्याच्या राज्यात राहतो, त्याच्यातलं सत्ताधारी आहोत. त्याच्यामुळे संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार बरोबर. घटनेनुसार ठीक. त्यांनी ठीक. वागणं ठीक. गरजेचं होतं. त्याच्यामुळे अत्यंत चुकीचं पोलिसांचं वर्तन आहे आणि अशा वर्तनामुळे जाणीवपूर्वक गृह खातं म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब यांना बदनाम करण्याचं काम ही पोलीस यंत्रणा करताना आपल्याला दिसत आहे. बर, अजित चव्हाणजी, पोलीस खात्यावर बरेच प्रश्न उपस्थित होतात. FIR पोलिसांनी का घेतली नाही? पोलिसांवर कुणाचा दबाव होता का? त्यांनी कुणाच्या फोन आल्यानंतर FIR घेण्याचं टाळलं? गृह खातं या पोलिसांवर काही कारवाई करणार आहे की नाही? आणि एकूण अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? असे सगळे सवाल ना फक्त विरोधक पण सत्ताधारी पक्षातले नेते सुद्धा उपस्थित करतात. नाही, कविताजी, ज्यावेळेला दादांचा अपघात झाला सर्वप्रथम मी अशी मागणी केली होती की या विमान कंपनीला आधी इमिजिएटली बंद केलं पाहिजे. मुद्दा क्रमांक 2, माननीय अजित पवार साहेबांच्या मृत्यू माग काही घातपात आहे का याची चौकशी झाली पाहिजे. हे जसं आमच्या इतर सहकाऱ्यांना वाटतं तसं ते आम्हालाही वाटतं आणि ते अतिशय प्रामाणिकपणे वाटतं. ते झालंच पाहिजे. आपण आजच्या पुरतं बोलूया. DGCAचा जो रिपोर्ट आलेला आहे, आपण अनेक एव्हिएशन एक्सपर्ट्सला जर आपण बघितलं तर या सगळ्या विषयामध्ये अतिशय कडक कारवाई, अत्यंत कडक कारवाई या कंपनीवरती सुद्धा होईल. फौजदारी स्वरूपाची कारवाई सुद्धा होईल. या विषयामध्ये काय घडलेलं आहे ते आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. या विषयामधला FIR दाखल होऊन बारामतीमध्ये त्याचा तपास सुरू आहे. CIDची यंत्रणा समांतर त्याचा तपास करते आणि राज्य सरकारनं 3-4 दिवसापूर्वीच केंद्र सरकारला असं कळवलंय की लोकांच्या मनामध्ये याविषयी शंका आहे आणि कुठेही माननीय अजितदादांच्या मृत्यू मागे काही घातपात असेल तर तो समोर आला पाहिजे. याकरता CBI चौकशीची मागणी आपण केलेली आहे, म्हणजे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केलेली आहे आणि निश्चितपणे या सगळ्यामध्ये CBIची चौकशी होणार आहे. आमच्या भगिनी रुपालीताई असतील, महेशराव असतील, या सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की हा कंपनीवाला माणूस याला कोणी वाचवण्याचा प्रयत्न करतोय वगैरे असा विषय अजिबात नाही. मुद्दा एक आहे की अनेक शंका आहेत आणि प्रत्येकाच्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. कारण अजितदादा हे महाराष्ट्राचं अतिशय लाडकं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या जाण्याचं दुःख सगळ्यांनाच आहे. तसं ते माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, त्यांनी ते अनेक वेळा बोलून दाखवलेले. मला असं वाटतं की याच्यामध्ये फेअर तपासाकरता जो काळ आपल्याला दिला पाहिजे तो फेअर तपासाचा काळ दिलाच गेला पाहिजे. या कंपनीवरती रुपालीताई आपला जो पिंक पॉइंट तुम्ही केलेला आहे, या कंपनीला कोणी वाचवत आहे का? अजिबात वाचवत नाहीये. दुसरा विषय, आज ज्या पद्धतीनं FIR दाखल करण्याकरता काही आमदार राज्यामधले आक्रमक झाले, मला असं वाटतं याच्यामध्ये आपण जे म्हणताय की एका डिसिप्लिनचा फोन आला, तो का आला असावा? तर इथं एक वेगळा FIR दाखल, ऑलरेडी आपल्याकडे FIR दाखल आहे, आपण CIDचा तपास करतोय ना, आपण CBIनं समांतर चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी आपण केलेली आहे. आता CBI ही देशामधली अतिशय प्रतिष्ठित अशी तपास यंत्रणा आहे आणि CBIचाच तपास करा असं जर आपण म्हणत असू तर एक साधा FIR नोंदवून घेणे आणि त्यात FIR नोंदवण्याकरता तिथे जाणे, मी भावना 100% समजू शकतो. याच्यामध्ये मी राजकीय टीका अजिबात करणार नाही. रोहित पवारांचे काका अजित पवार होते, ते कुटुंबीय आहेत, त्यांचा आक्रोश आहे, आपल्या सगळ्यांचाही आक्रोश आहे. पण आपल्याला पुन्हा पुन्हा आश्वस्त करतो की या विषयामध्ये होतंय काय की एखादा छोटा अपडेट घडल्यानंतर त्याच्यावरती ते स्वाभाविक आहे, कारण दादा खूप मोठे व्यक्तिमत्व होते, लगेचच मीडिया चर्चा होते.
पण मला असं वाटतं की या सगळ्या यंत्रणांना जर आपण वेळ दिला, आणि रुपालीताई आपण कायदेतज्ञ आहात, वेगळे एफआयआर जर कुठलेही दाखल करायचे असले, आपल्याला 156(3) मार्ग मोकळा आहे. आपण न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा फेअर चौकशीची मागणी याच्यामध्ये वारंवार करू शकतो आणि ती केली सुद्धा पाहिजे. माझं आपल्याला पूर्ण याच्या सगळ्यामध्ये पाठिंबा आहे. ठीक आहे जिथं कोणाच्या रुपालीताई, मनामध्ये तसूभरही शंका ठीक राहू आहे, नये, आपण रुपालीताईंना अशी काही आपल्या बोलायचंय तुमच्या म्हणणार, त्यांचं ऐकून घेऊयात. रुपालीताई. अजित भाऊ, मला 156(3) ची प्रोसिजर माहिती आहे, पण मला सांगा, जर आपलं सक्षम सरकार तिथं आहे, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसार, संविधानानुसार चालतो, तर पोलिसांनी जेव्हा रोहित पवारजी तिथे गेले तक्रार द्यायला, ती तक्रार घेऊन 0 नंबरनी पाठवणं काम होतं, किंवा आपण म्हणतोय की आपण सीबीआय कडे मागणी केलेली आहे, सीबीआयने कुठे गुन्हा दाखल केलाय, कुठला तपास करतायत, हे कळणं गरजेचं नकोय का? आणि दुसरी गोष्ट, मी याआधी पण सांगितलं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 4-5व्या दिवशी जेव्हा आम्ही आवाज उठवला, आम्ही चौकशीची मागणी केली, आम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे मुख्यमंत्री साहेबांनी भावनिक होऊन सांगितलं होतं की प्रत्येक जी चौकशी लावायची ती लावून माननीय अजितदादांचं सत्य महाराष्ट्रासमोर आणि त्या सगळ्या आमच्या समोर ठेवणार. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर आमचा संशय नाहीये, ना आमचा भाजपच्या लोकांवर संशय आहे. मुळात तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे अजितजी, जी आपण यंत्रणा चालवतोय, म्हणजे सत्ताधारीमध्ये जी पोलीस यंत्रणा आहे ती सक्षमपणे का काम करत नाहीये, हा जाब विचारण्याचा सत्ताधाऱ्यांना जसा अधिकार आहे तसा विरोधकांना पण आहे. मग आपण तो विचारायचा नाही का? का नाही मुख्यमंत्र्यांनी? माझे असं तर म्हणणं आहे, त्या डीसीपींना विचारा, कोणत्या अधिकाराने तुम्ही नाकारलं? तो पीआय काय म्हणत होते की माझ्या हातात आहे, मी एफआयआर घेऊ का नाही? नाही रे दादा, तू आमच्या कायद्याचा नोकर आहेस, रक्षक आहे, तू ती एफआयआर घेऊन किंवा तो अर्ज घेऊन, आता तुमच्या समोर जो ज्युडिक्शनचा जो विषय आला तर ते म्हणू शकत होते रोहितजी तुमची ही तक्रार आमच्या हद्दीत नाहीये. बरं अजितजी, मी तुमच्याकडे येते, पण त्याच्या अगोदर मला वाटतं महेशजींचा पण मुद्दा ऐकून घेऊयात आणि मग दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही एकत्र द्या. महेशजी. नाही, इथे कविताजी, मी आज स्वतः त्या पोलीस स्टेशनला रोहित दादांबरोबर गेलो होतो. तिकडे 4 आमदार होते. रोहित दादा होते, अमोल मिटकरीजी होते, संदीप क्षीरसागरजी होते आणि इंद्रिस नायकवडीजी होते. आता अमोल मिटकरी आणि इंद्रिस नायकवडी हे तर सरकारमध्येच आहेत, एनडीएचे घटक आहेत, ते फक्त विरोधक नाही आहेत. तर दोन्ही बाजूनी तिकडे आम्ही गेलो होतो आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो. आता इथे रुपालीताई स्वतः आहेत, त्या कायदेतज्ञ आहेत, त्या स्वतः ऍडव्होकेट आहेत. मला आता रुपालीताईंना एक इथे गोष्ट सांगावीशी वाटते, बरोबर की चूक त्यांनी सांगावं रुपालीताईंनी. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर एफआयआर कोण नोंदवून घेतं? माझ्या मते तिथे असलेला ड्युटी ऑफिसर नोंदवून घेतो. त्या ड्युटी ऑफिसरनी जर समजा टाळाटाळ केली आणि एफआयआर नाही घेतला तर त्याची दाद आम्ही कोणाकडे मागतो? त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे मागतो. आणि जर त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सुद्धा टाळाटाळ केली तर आम्ही त्यांच्यापेक्षा जे सिनियर ऑफिसर असतात, एसीपी असतील, डीसीपी असतील, त्यांच्याकडे जाऊन दाद मागतो की पोलीस स्टेशन आमचा एफआयआर नोंदवून घेत नाहीये. पण आज काय झालं माहितीये का कविताजी किंवा रुपालीताई? इथे आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला यांना भेटू दिलं नाही, ड्युटी ऑफिसरला. आम्हाला एका रूम मध्ये बसवण्यात आलं आणि तिकडे स्वतः सिनियर इन्स्पेक्टर आले आणि ते त्यावेळेला आमच्याशी बोलायला लागले. आधी ते टाळाटाळ करत होते, पण नंतर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केल्यावर किंवा कसं योग्य आहे, आम्ही जशी केस, आमची स्टेटमेंट वाचा, आमचा ऍप्लिकेशन वाचा आणि आमच्या एफआयआर घ्या याच्यावर, कारण त्याच्यामध्ये ते एस्टॅब्लिश होते की हा दखलपात्र गुन्हा आहे. पण त्यांनी टाळाटाळ केली आणि तोपर्यंत डीसीपी, त्या रिजनचे झोन 1 चे डीसीपी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये आले आणि ते तिथे बसून समोर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एफआयआर घेणार नाही म्हणून. मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे की डीसीपींचं हे काम होतं का? त्यांची सर्व कामं सोडून त्यांनी येऊन पोलीस स्टेशन मध्ये बसून तिकडे सिनियर इन्स्पेक्टर आणि ड्युटी ऑफिसरच्या समोर हे सांगणं की एफआयआर नाही घेणार, हा एक प्रकारचा दबाव नाहीये का त्या ऑफिसर्सवर? बर अजितजी, आता द्या सगळ्याची उत्तर एकत्रितपणे. नाही, मला एक गोष्ट या दोघे मंडळींना एक सांगायची आहे की स्वतः त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्या समोर आले आणि त्यांनी सांगितलं की या विषयामध्ये आम्ही इथे एफआयआर घेत नाही. तर मला असं वाटतं सत्ताधारी आमदार तिथं सोबत आपल्या होते, याच्या पाठीमागे अजित, हा बोला अजितजी.
नाही, मला वाटतं त्यांचा कॉल कट झालेला आहे अजितजींचा. तोपर्यंत आपण नितीन सरांची शेवटची कमेंट जाणून घेऊया. नितीन सर, आता प्रश्न असा आहे की याच्यामध्ये आरोप DGCA वर सगळ्यात जास्त होत आहेत. म्हणजे VSR वर तर होत आहेत, पण DGCA ने सुद्धा VSR ला पाठीशी घातलंय का असा आरोप होतोय. DGCA वर अशा प्रकारचे आरोप हे पहिल्यांदाच होत आहेत का, आणि DGCA वर अशा प्रकारे FIR करून कारवाई करता येऊ शकते का? तुमचा आतापर्यंतचा अनुभव काय सांगतो? झाली आहे का अशी कारवाई कधी DGCA वर? नाही, अजून DGCA मी तर ऐकलेलं नाही की DGCA वर कारवाई झाली. त्या DGCA मध्ये काम करणारे कोणत्या इंडिव्हिज्युअल ऑफिसरवर झालेली आहे, पण एंटायर DGCA वर झालेली नाहीये. पण मी एक प्रामाणिकपणे सांगतो, मला कुठच्याही राजकीय प्रश्नामध्ये जायचं नाही, पण होऊन द्यात एकदा DGCA ची इन्क्वायरी, अशी माझी काउन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशन तर्फे मी मागणी करतो. एकदाच साल काढायला लागेल, कारण आता म्हणजे मॅनेज हे ऐकून आम्ही कंटाळलेलो आहे. ते एकदाच जी साल निघेल आणि करा DGCAच्या विरुद्ध. त्यांच्या सगळं सिस्टम वेगवेगळ्या प्रकारे झालं पाहिजे. ते कोणतरी येतो मेडिकलला हे पाहिजे, मेडिकलला ते पाहिजे, ते ह्यांना हे करा, एवढं करा, ते करा. तर DGCAचे एवढ्या कंप्लेंट्स आहेत, त्याला पूर्ण रिचेक करा, त्याला पूर्ण बदली करा DGCA, त्यांचे सिस्टम करा, त्यांना त्यांच्यावर IPS ऑफिसर आणा, वेगवेगळे प्रकार करू शकतात. पण एकदा आता हा जर का मुद्दा जर का ताणून घेतलाय, त्याला पूर्ण झालाच पाहिजे अशी माझी मागणी आहे. नाही, हे बरोबर. आणि हा प्रश्न काही फक्त एका अपघाताचा नाहीये, फक्त एका उपमुख्यमंत्र्यांचा नाहीये. म्हणजे गेल्या महिन्याभरामध्ये या देशामध्ये 3 हवाई अपघात झाले, ज्यामध्ये अजित पवारांच्या हवाई अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला, त्या एअर ॲम्ब्युलन्समध्ये 7 जणांचा मृत्यू झाला, आणखीन एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. याच्या व्यतिरिक्त मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर अगदी अपघातग्रस्त होता वाचलं होतं. प्रश्न असा आहे की जेव्हा हा देश म्हणतोय की उड्डाण क्षेत्रामध्ये आम्हाला मोठी प्रगती करायची आहे, आम्हाला तिथली प्रवासी संख्या वाढवायची, आम्हाला हा देश जोडायचा, आम्हाला हा देश इतर देशांशी जोडायचा आहे, हे जर आपण करू पाहत असू तर त्यासाठी त्या हवाई क्षेत्राची सुरक्षितता हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते DGCA सारख्या यंत्रणा जे याचं नियमन करतात. जर या यंत्रणांवरच प्रश्न उपस्थित व्हायला लागले तर मग एकूण हवाई सुरक्षा या संपूर्ण देशाची धोक्यात आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. आणि जोपर्यंत DGCA याची उत्तरं सखोलपणे आपल्याला देत नाही, समर्थन ज्याचं करता येईल अशी आपल्याला उत्तरं मिळत नाहीत, तोपर्यंत या सगळ्या भोवतीचं एक दाट गूढ जे आहे ते तसंच दाटलेलं राहणार आहे. ते जर कमी करायचं असेल तर पावलं DGCA ला उचलावी लागतील, पर्यायानं केंद्र सरकारला उचलावी लागतील. आणि त्यासाठी फक्त विरोधकांना नाही तर राज्य सरकारला सुद्धा आग्रही राहावं लागेल, तरच आपल्याला सगळ्यांना उत्तरं मिळतील. आपण सगळेजण चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. वेळ झाली इथेच थांबण्याची. लक्षवेधीमध्ये पाहत रहा जय महाराष्ट्र.